नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.6 क्वाड्रॅटिक इक्वेशन या लेसनमधील प्रॅक्टिस सेट 2.6 की ज्यामध्ये सर्व एक्झाम्पल्स जे आहेत ते ॲप्लिकेशन टाईप्स आहेत. म्हणजे तुम्हाला देताना स्टेटमेंट टाईप क्वेश्चन्स असणार, त्याच्यापासून आपण इक्वेशन्स रेडी करायचे आणि नंतर इक्वेशन्स आपण फॅक्टरायझेशन मेथडने. ॲक्च्युली तुम्ही कोणत्याही मेथडने इथं सॉल्व्ह करू शकता, त्याला काही बंधन नाही आहे. इथं सांगितलेलं सुद्धा नाही की कोणत्या मेथडने सॉल्व्ह करा म्हणून. मग आपण तिथं फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. सो काय दिले बघा, फर्स्ट एक्झाम्पल, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ॲगो. 2 years ॲगो मीन्स 2 years. नाव सिच्युएशन म्हणजे सध्याच्या एजच्या 2 वर्ष अगोदर म्हणजे 2 years ॲगो. अँड 3 years हेन्स. हेन्स मीन्स आफ्टर. 3 years आफ्टर इज 84. प्रॉडक्ट मीन्स मल्टिपल. काय दिलेलं आहे बघा की सध्याच्या वयाच्या प्रगतीचं वय 2 वर्षापूर्वी आणि 3 वर्षानंतर 84 दिलेलं आहे. तर फाइंड हर प्रेझेंटेज. प्रेझेंटेज जे विचारले ते नेहमी लक्षात ठेवा, सपोज करून घ्यायचं. मग आता इथं आपल्याला विचारलेलं काय आहे की प्रेझेंटेज विचारले, बरोबर. सो इथं लिहायचं प्रेझेंट एज ऑफ प्रगती बी एक्स इयर्स. प्रगतीचं प्रेझेंट एज जे आहे ते आपण एक्स इयर्स सपोज केलेलं आहे. आणि कंडिशनमध्ये दिलेलं काय काय आपणाला की प्रगतीज एज 2 years ॲगो इज इक्वल टू एक्स मायनस 2 येणार इयर्स. 2 years ॲगो. अँड प्रगतीज एज 3 years हेन्स. सो आता हेन्स म्हणजे नंतर. आता आपण प्रेझेंट एज एक्स सपोज केले म्हणजे एक्स प्लस 3 हे दोन तर आपण सपोज केले. आता क्वेश्चन नुसार, तर क्वेश्चन काय दिलाय अकॉर्डिंग टू क्वेश्चन मध्ये काय दिलेले आपल्याला की दोघांच्या वयाचा प्रॉडक्ट म्हणजे 2 वर्षापूर्वीचा आणि 3 वर्षानंतरचा त्यांचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. मग आता इथं 2 years ॲगो एक्स मायनस 2, 3 years हेन्स. सो एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. आता या एक्सने पहिले या ब्रॅकेटला नंतर मायनस 2ने असं यांचा मल्टिपल करून घ्यायचं. एक्स इंटू एक्स प्लस 3 मायनस 2 इंटू एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू प्लस 3x मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x मायनस 2 इंटू प्लस 3 मायनस 6 इज इक्वल टू 84. आता हे लाईक टर्म्स आहेत, सॉल्व्ह करून घेऊया. आता प्लस मायनस मायनस 3x मायनस 2x प्लस x मायनस x इज इक्वल टू 84. हे 84 इकडे आल्यानंतर मायनस होणार इज इक्वल टू 0. आता यांच्यात कॅल्क्युलेशन होत आहे. मायनस मायनस प्लस 84 प्लस 6 90 आणि ग्रेटर साइन मायनस. ओके. सो आता इथं 91 जा 90. सो आपल्याला मल्टिपल आणायचं आहे 90. बघा, मल्टिपल आणायचं आहे मायनस 90 आणि सम आणायचं आहे प्लस 1. मग आता 10 आणि 9 हे तर दिसतंय आपल्याला लगेच. 10 and 9 10 and 9. आता बघा फक्त मल्टिपलला आणायचं आहे म्हणजे आपण इथं मल्टिपलला आणायचं आहे. मग आपण जे स्मॉलर नंबर आहे त्या नंबरला आपण मायनस साईन यूज करू शकतो, चेक करू शकतो. 10 9 जा 90 मायनस 90 प्लस मायनस मायनस 10 मायनस 9 1 ग्रेटर साईन प्लस. सो टर्म्स काय मिळाले, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. सो आता ग्रुप करायचे. कॉमन निघणार एक्स प्लस 10. इथं कॉमन निघणार मायनस 9 एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. चेक करा. मायनस 9 इंटू एक्स मायनस 9x मायनस 9 इंटू प्लस 10 मायनस 90. आत्ता चेक केलेलं आपण. ठीक आहे. तर जे सेम ब्रॅकेट्स आहेत त्याच्यासाठी कॉमन ब्रॅकेट आणि बाहेरचे नंबर्स त्याच्यासाठी एक ब्रॅकेट. सो आता दोन्ही ब्रॅकेटसाठी 2 इक्वेशन्स रेडी करायचे. और x मायनस 9 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू मायनस 10 और x इज इक्वल टू प्लस 9. आता बघा मायनस 10
जे काही एज आहे ते आपल्याला माहिती आहे की ते मायनसमध्ये असणार का, नाही. इथं लिहायचं बट एज इज नेवर निगेटिव्ह, therefore x is not equal to -10, therefore x is equal to 9. therefore present age sentence लिहायचं शेवट, present age of प्रगतीज is 9 years. प्रगतीचं प्रेझेंट एज किती मिळालं, 9 years. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. Sum of the squares of consecutive natural even numbers is 244. ओके, फाइंड द नंबर्स. आपल्याला इथं 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इवन नंबर्स दिलेले आहेत. हे खूप महत्वाचं आहे. नॅचरल इवन नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. आता ते नंबर जे आहेत 2 कॉन्झिक्युटिव्ह ते आपण पहिला आता जे विचारले ते सपोज केलं पाहिजे. सो आन्सरमध्ये लेट the 2 consecutive natural even numbers B. आता इथं 2 कॉन्झिक्युटिव्ह, मग जर आपण एक त्याच्यातला जर 2x सपोज केला तर दुसरा काय होणार 2x + 2, कारण इवन विचारलंय म्हणून, अँड दुसरा 2x + 2. ठीक आहे, असे हे 2 नंबर्स आपण इथं सपोज केलेले आहेत. आता क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे अकॉर्डिंग टू क्वेश्चन, काय क्वेश्चनमध्ये सांगितले आपल्याला की सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. सम ह्या दोघांचा सम आणि त्यांचा स्क्वेअर. ओके, सो 2x चा स्क्वेअर प्लस 2x + 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती दिला आहे 244. आता 2x चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस, आता याचं एक्सपान्शन a + b चा जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण करूयात. काय येणार, फर्स्ट नंबरचा स्क्वेअर सो 2x चा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8x अँड सेकंड नंबरचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 244. आता पहा 2 चा स्क्वेअर 4x² प्लस 2² 4x² प्लस 8x प्लस 4 आणि हे 244 इकडे आल्यानंतर मायनस झाले. ठीक आहे, आता लाईक टर्म्स कोणता आहे, हा आहे. बाकीचे आणि इथं सुद्धा होत आहे 4x² प्लस 4x² 8x² प्लस 8x. इथं 244 मधून 4 गेले -240 इज इक्वल टू 0. बघा आता ह्या सर्व नंबर्स 8च्या टेबलमध्ये दिसत आहेत आपल्याला. आपण इथं सर्व नंबर्सला जर 8ने डिवाइड केलं, बोथ साइड डिवायडेड बाय 8, सो 8ला 8 कॅन्सल. इथं 8 × 3 = 24, सो 30. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं, x² प्लस x मायनस 30 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे 2 टर्म्स इथं सर्च करायचे आहेत की ज्या दोन्ही टर्म्सचा मल्टिपल जो आहे 31 चा 30 -30 आला पाहिजे आणि दोघांचा सम किती आला पाहिजे 1. सो 6 and 5 6 5 = 30. बट आता साईनचा विचार करायला लागणार आहे आपल्याला. स्मॉलर नंबरला घेतला 6 5 = 30 -30 प्लस मायनस मायनस 6 - 5 1 ग्रेटर साईन प्लस. सो आपल्याला घेतलेले जे टर्म्स आहेत ते करेक्ट आहेत. x² प्लस 6x मायनस 5x मायनस 30 इज इक्वल टू 0. सो आता इथं ग्रुप करायचे. सो कॉमन निघाला x ब्रॅकेट x प्लस 6, x इंटू x x², x इंटू 6 6x. कॉमन निघाला -5x प्लस 6. इथं दोन्ही ब्रॅकेट सेम येतात हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा, चेक करू. -5 इंटू x -5x, -5 इंटू 6 -30. सो आता सेम ब्रॅकेटसाठी कॉमन ब्रॅकेट आणि बाहेरच्या नंबरसाठी एक ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आता दोन्ही ब्रॅकेटसाठी डिफरंट इक्वेशन. सो x इज इक्वल टू हे -6, x इज इक्वल टू हे +5, असे 2 व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण सपोज काय केलेलं इथं
तर इथं कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर, नॅचरल नंबर हा कधीही निगेटिव्ह असणार आहे का? नाही. सो इथं लिहायचं बट नॅचरल नंबर नेवर निगेटिव्ह. Therefore x is not equal to -6. Therefore x is equal to 5. तर आता आपल्याला हे दोन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. Therefore two consecutive natural even number are, आता फर्स्ट आहे 2x, सो 2 into x ची व्हॅल्यू 5, फर्स्ट मिळाला 10 अँड सेकंड वन आहे 2x plus 2, सो 2 into x व्हॅल्यू 5 plus 2 is equal to 5 to the 10 plus 2 12. असे हे टू कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल इव्हन नंबर्स 10 and 12 आपल्याला करेक्ट मिळालेले आहेत. दिस इज द सेकंड वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्ड. आता क्वेश्चन नंबर थर्ड आपल्याला देताना थोडा ॲक्टिव्हिटी टाईपमध्ये दिलेला आहे, पण आपण रेग्युलर जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. काय आहे बघा. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. Okay, the numbers of trees in each row is 5 more than in each column. Find the numbers of trees in each row and each column. आता काय सांगितलेले बघा, ह्या मधुसूदनचं एक ऑरेंज गार्डन आहे. समजा आपण इथे एक ऑरेंज गार्डन, आता तिथं सांगितलेलं आहे की एका बाजूला जास्त एका बाजूला कमी आहेत, म्हणजे आपण रेक्टँग्युलर गार्डन येणार हे कन्फर्म आहे. समजा इथं हे आहे रो आणि इथं आपण कॉलम घेतले, बरोबर. समजा हे आपण कॉलम काढले, तर दिलेली कंडिशन काय बघा. टोटल ऑरेंज ट्रीज मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. टोटल ऑरेंज ट्रीज किती आहेत? 150 आहेत. मग इथं आपण आन्सरमध्ये पहिला आपण ते नोट डाऊन करूया. देर आर 150 orange trees in Mr. Madhusudan orange garden. मधुसूदनच्या ऑरेंज गार्डनमध्ये टोटल 150 ऑरेंजेस आहेत. ठीक आहे. आता कंडिशन काय दिली बघा. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 more than that in each column. म्हणजे कॉलमच्या तुलनेत रोमध्ये असलेले जे काही ऑरेंज ट्रीज आहेत ते 5ने जास्त आहेत. म्हणजे आपणाला इथं समजा आपण कॉलमचे असणारे जे काही ऑरेंज ट्रीज आहेत ते एक्स सपोज केले, तर रोचे असणारे ऑरेंज ट्रीज काय होणार? x plus 5 होणार आहे, बरोबर. मग आता काय सांगितले? फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम. ठीक आहे. मग आपण इथं पहिलं सपोज करूया. लेट orange trees in each column be x and in each row is x plus 5. बरोबर. इथं एका कॉलममध्ये आपण एक्स सपोज केले आणि त्याच्या रोमध्ये एक्स प्लस 5 तिथं ऑरेंज ट्रीज होणार आहेत. मग कंडिशननुसार अकॉर्डिंग टू क्वेश्चन, काय क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की टोटल ट्रीज 150 दिलेले आहेत. मग आता जर आपण कॉलममधील असणारे ट्रीज आणि रोमधील असणारे ट्रीज यांचा मल्टिपल केला तर 150 आला पाहिजे. म्हणजे इथं x इंटू एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. ठीक आहे. सो x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 5x हे 150 इकडे आल्यानंतर मायनस होणार. सो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण त्याचे दोन टर्म्स असे शोधायचे की ज्यांचा मल्टिपल आला पाहिजे 1 मायनस 150 आणि त्यांचा सम आला पाहिजे 5. असे दोन आपणाला इथं टर्म्स सर्च करायचे. 15 10 जा 150 आणि 15 मायनस 10 5. म्हणजे 15 आणि 10 तर कन्फर्म मिळाले. आता साईनचा विचार करायचा आहे.
फक्त आता मल्टिपलला आहे म्हणजे आपण स्मॉलर नंबरलाच घ्यायचा. ठीक आहे. 15 10 जा 150 मायनस 150 प्लस मायनस मायनस 15 मायनस 10 5 ग्रेटर साइन प्लस. सो इथं आपल्याला टर्म्स मिळाले. सो राईट डाऊन करायचे इथं एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. सो ग्रुप करायचे आता. कॉमन निघणार ग्रुपमध्ये x राहिला x प्लस 15, इथं कॉमन निघणार मायनस 10 x प्लस 15 इज इक्वल टू 0. चेक करून बघायचं x इंटू एक्स एक्स स्क्वेअर x इंटू 15 15x मायनस 10 इंटू एक्स मायनस 10x मायनस 10 इंटू 15 आताच आपण चेक केलं मायनस 150 बरोबर. सो आता सेम ब्रॅकेट्स आहेत त्याच्यासाठी आपण कॉमन ब्रॅकेट घेतला आणि बाहेरच्या नंबरसाठी एक ब्रॅकेट इज इक्वल टू 0. सो आता प्रत्येक ब्रॅकेटसाठी एक इक्वेशन रेडी करायचं. x मायनस 10 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू हे प्लस इकडे आल्यानंतर मायनस झाले. सो एक्सची व्हॅल्यू मिळाली मायनस 15. इथं x इज इक्वल टू प्लस 10. ओके. आता इथं मायनस व्हॅल्यू आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ट्रीज नंबर जे आहेत ते मायनसमध्ये असतील का? नाही. बट इथं लिहायचं बट नंबर ऑफ ट्रीज नेवर निगेटिव्ह. therefore x is not equal to minus 15. therefore x is equal to 10. मग इथं सेंटेन्स शेवट लिहायचा. आपल्याला काय विचारलंय इच आणि कॉलम आणि रो मधले नंबर ऑफ ट्रीज in each column is 10 and number of trees in each row is इथं x प्लस आपण सपोज केले x प्लस 5 म्हणजेच 10 प्लस 5 मीन्स 15. 10 आणि 50 बघा हे दोन्ही बरोबर आले. दोघांचा मल्टिपल केला तरी 150 मिळतो. याचा अर्थ आपल्याला मिळालेले दोन्ही नंबर्स आहेत ते बरोबर आहेत. हा क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व केला. जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला हे जे काही सर्व मॅथ्समधील असणारे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा सर्व प्रॅक्टिस सेट आहेत ते तुम्हाला या व्हिडिओवर चॅनलवरती मिळून जातील. धन्यवाद.